वीर समर्थ शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते मी वाल्मिका सारिका मान्य है सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 4 एप्रिल. मागच्या 30 मार्चला भगवान महावीर जयंती झाली. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आणि मग आजचा विषय. एकदा एक गरीब मनुष्य, फार गरीब होता, भगवान महावीर यांच्याजवळ आला आणि तो म्हणतो, भगवान मी एवढा गरीब का आहे? तर भगवान महावीर त्याला म्हणाले, कारण तो कोणाला काही देत नाही. तर तो गरीब मनुष्य म्हणतो, महाराज माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी इतका गरीब आहे, मी काय देऊ? मी काहीच देऊ शकत नाही. काय देणार कोणाला? माझ्याजवळ काहीच नाही, मी खूप गरीब आहे. तर त्यावेळेस भगवान महावीर म्हणतात, अरे तुझा हसरा चेहरा तो लोकांना देऊ शकतो, त्यांना प्रसन्न करू शकतो. तुला तोंड दिलेलं आहे, चांगलं गोड 2 शब्द गोड बोलून लोकांना आनंद देऊ शकतो, समाधान देऊ शकतो. तुला 2 हात देवाने दिलेले आहेत, तू गरिबांना मदत करू शकतो. जे गरजवंत लोक आहेत त्यांना तू मदत करू शकतो हाताने. कष्टजन्य आहेत, बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांना तू मदत करू शकतो. अशा प्रकारे तू मदत करू शकतो. आणि तू म्हणतो तुझ्याजवळ काहीच नाही आहे. अरे जो देतो त्यालाच मिळतं, म्हणून देणं आधी स्वीकारावं. कारण गरीब का आहे? कारण की तू कोणाला काही देतच नाही, असं भगवान महावीर म्हणाले. आणि गरिबी जी असते खरं म्हणजे ही आत्म्याची गरिबी असते, असं त्या गरीब माणसाला भगवान महावीरने उपदेश दिला. असो मित्रांनो, गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे ही परंपरा जी आहे पुरातन काळापासून चालू आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे लेखन क्रियासुद्धा विकसित झाली नव्हती, लेखनसुद्धा होत नव्हतं, तेव्हापासनं हे गोष्ट सांगण्याची जी परंपरा आहे ती सुरू आहे. गोष्ट सांगण्याने समाजामध्ये आपसात सहानुभव वाढतो, ज्ञान वाढतो. म्हणजे ज्याला गोष्ट सांगितली जाते त्याचं ज्ञान वाढतं आणि जो गोष्ट सांगतो त्याला ज्ञान वाटण्याचा, ज्ञान देण्याचा एक आनंद मिळतो, समाधान मिळतो त्याला. अशा प्रकारे मित्रांनो, गोष्टीचे पुष्कळ प्रकार आहेत. परिकथा, पुराण कथा, धार्मिक कथा, सामाजिक कथा, साहित्यिक कथा, दंतकथा, संगीतापासून सुद्धा कथा, अशा कथेचे अनेक प्रकार आहेत. आणि या कथा ज्या आहेत, गोष्टी ज्या आहेत, त्या वयोमानाप्रमाणे सांगितल्या जातात. आजी आजोबांच्या गोष्टी तर फार प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहेत आणि मुलांना गोष्टी ऐकणे आवडायचे फार जुन्या काळापासनं. आणि त्या गोष्टीपासनं जे मुलं आजी आजोबांकडनं गोष्टी ऐकत होत्या त्या गोष्टीमुळे मुलांवर चांगले संस्कार होत असे आणि त्यांच्या जीवनावर त्याप्रमाणे प्रभाव पडत होता. या संस्कारामुळे, गोष्टी ऐकल्यामुळे किती असे महापुरुष आपल्या या भारतात आहे. छोटंसं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज. हे लहान असताना यांच्या मातांनी त्यांना कशा प्रकारे गोष्टी सांगितल्या, धार्मिक गोष्टी सांगितल्या, सामाजिक सांगितल्या आणि देशप्रेमाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाकरता इतकं केलं. स्वामी विवेकानंद यांनी सारा जगमध्ये भारताचा, भारतीय धर्म जो आहे, हिंदू धर्म, त्याची पताका फहरवली. हे सगळं त्यांना जे लहानपणी गोष्टी ऐकून जे संस्कार झाले त्याचा हा परिणाम आहे. गोष्ट म्हणजे मुलं तर आपल्या ऐकतच होते समाजामध्ये, पण भगवान श्रीराम आणि त्यांची भावंड ते लोक जेव्हा लहान होते तेव्हा ते लोकसुद्धा, ते पोरंसुद्धा गोष्टी ऐकायच्या. आपल्या मातांकडे जायच्या आणि गोष्टी ऐकायच्या. गोष्टी ऐकल्याशिवाय मुलांना झोपच येत नाही. आणि काही माता तर
गोष्ट खूप सांगायची. गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच नाही. जुन्या काळी काय होतं, संयुक्त परिवार असे, त्यामध्ये अनेक नातेवाईक त्याच्यात राहायचे. आई आजी तर राहायच्यात, मावशी आत्या काकू काका आजोबा वगैरे इत्यादी सगळे लोक राहायचे. तर मुलांना खूप गोष्टी ऐकायला मिळायच्या सगळ्यांकडनं. ते चंगळं राहायची. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा प्रेम याचे महत्त्व समाजामध्ये आहे, परिवारामध्ये आहे, हां, त्याचप्रमाणे गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे याचे पण महत्त्व आहे. इतकं महत्त्व आहे. आपल्या कर्मकांड पूजा वगैरे जे होते घरामध्ये, धार्मिक पूजा आपण घरी करतो, देवाची पूजा करतो, कर्मकांड जे काही असतात त्याच्यामध्ये कथा तर कर्मकांड पूजा तर आहेतच, पण त्याच्यामध्ये सुद्धा कथेचं महत्त्व आहे. आपल्या घरी आपण सत्यनारायणची पूजा करतो. पूजा झाल्यावर सत्यनारायणची कथा वाचली जाते आणि ती आपण सगळे ऐकतो. सगळे लोक शांतपणे बसून ती कथा ऐकतात. अशा प्रकारे कथेचं महत्त्व आहे. जुन्या काळी आजी आजोबा कथा सांगायच्या, त्या धार्मिक पुस्तकातूनच सांगायच्या. बहुतेक धार्मिक कथा जास्त राहते. रामायण महाभारत पंचतंत्र इत्यादी जे ग्रंथ होते त्यातून गोष्टी सांगितल्या जात असे. आणि बहुतेक राजा राणीची गोष्ट, मुलं म्हणायचे आजी राजा राणीची गोष्ट सांगता, किंवा चिमणी कावळा, याची एक होता कावळा एक होते चिमणी, अशा प्रकारचे गोष्टी लहान मुलांना ऐकायला खूप आवडायचे आणि त्या जास्त प्रचलित होता. आज सोशल मीडियाचा काळ आहे. आजी आजोबा सगळे जे आहेत मोबाईलवरती व्यस्त झालेले आहेत. सकाळपासनं संध्याकाळपर्यंत रात्री झोपेस्तवर सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. लहान मुलं काय जन्माल्यापासूनच आणि म्हातारे आजी आजोबा हे सुद्धा सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. कोणाला गोष्ट सांगायला वेळ नाही आणि कोणाला गोष्ट ऐकायला पण वेळ नाही. हां, फोनवर सगळे व्यस्त असतात. पण असं असूनसुद्धा आज आजी आजोबांसाठी गोष्ट सांगण्याची स्पर्धा सुरू आहे. हे कौतुकास्पद आहेत. इंदोरची स्वानंद संस्था जी आहे ती ही स्पर्धा दरवर्षी घेते आणि जबलपुरात ही स्पर्धा नुकतीच झालेली आहे. फारच चांगली गोष्ट आहे. याच्यावरून दिसत येतं की गोष्ट ऐकणे अजूनपर्यंत त्याचं महत्त्व आहे आणि ते आवडतं लोकांना. आज महानगरांमध्ये गोष्ट सांगणे आणि ऐकणे लोकांना आवडू लागले आहे. या स्पर्धेमुळे असं दिसून येतं. हे जग डिजिटल युग झालेलं आहे. आता डिजिटल युगमध्ये लोक जोडले जातात, पण विभागले पण जातात. पण गोष्ट सांगण्याने मात्र ते जोडले जातात. म्हणून गोष्ट सांगण्याचे महत्त्व आहे. नाहीतर गोष्ट शब्द हा अडगळीत गेला असता. आज कथाकारांचे संमेलन होते जगभरामध्ये. असंच एक संमेलन कथाकारांचं भारतात एकदा झालं होतं. त्या संमेलनात इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या कार्यक्रमाच्या संचालिका मंगलम स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं की शिक्षण पद्धतीची पारंपरिक जी परंपरा आहे, पुरातन परंपरा आहे, ती संपुष्टात आली आहे आता. आणि त्याचं मुख्य कारण विभक्त कुटुंब आहे. आणि हे गोष्ट पालकांना आता कळली आहे आणि त्यामुळे कथा आणि गोष्ट याचं महत्त्व परत सुरू झालं आहे. व्यावसायिक कथाकारांना शाळांकडून प्रोत्साहन मिळत आहे आणि गोष्टी ऐकायला आवडत आहे. ही परंपरा फक्त भारतातच नव्हे, गोष्टी परदेशात अमेरिका, ब्रिटन, आफ्रिका, जपान, चीन अनेक देशांमध्ये गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे ही परंपरा त्या देशामध्ये आहे आणि त्याचं महत्त्व पण आहे. पण आता काय झालं आहे की औद्योगिक क्रांती झाली आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम थोडा तरी झाला आहे. असो, तर मित्रांनो, गोष्ट सांगतो आपल्याला. एक मोठे संत होते. त्यांच्याकडे एक मनुष्य आला. मला तुमच्यासारखे जीवन जगायचं आहे. तो म्हणतो, महाराज मला तुमच्यासारखे जीवन जगायचे आहे,
तर जे संत होते त्याच्याकडे पाहतच राहिले. आणखीन ते प्रश्न विचारतात, का बरं? तो म्हणतो, मी तुम्हाला शरण आलो आहे, मी सर्व माझं घरदार सोडून दिलं आहे, बायकोला पुरुषांना मुलांना वगैरे सोडून मी आलो आहे आणि तुम्हाला शरण आलो आणि मला तुमच्यासारखे जीवन जगायचं आहे. तर ते संत विचारतात त्याला, तू आपल्या बायकोला सांगितलं आहे का, त्यांची परवानगी घेतली आहे का? तो म्हणतो, नाही, ते सगळे झोपले होते रात्री, तेव्हा आम्ही चुपचाप निघून आलो. तर ते संत त्या गृहस्थाला म्हणतात, अरे तू आपल्या घरातल्या लोकांमध्ये देव पाहत नाही आहे आणि बाहेर दगडांच्या मूर्तीमध्ये देव पाहायला निघालेला आहे. आपल्या घरात जे आहेत, आपल्या गृहस्थीमध्ये जे देव आहेत त्यांना तू ओळख. खरा देव कळलाच नाही तुला, मग तुला परमेश्वर कसा भेटणार? परत जा आणि परिवारात जा, त्यांची सेवा कर. गृहस्थाश्रम धर्म आहे तो मुख्य धर्म आहे, तेव्हाच तुला देव भेटेल. म्हणजे तात्पर्य असा की माणसातील देव ओळखून त्याची मदत करणे हीच खरी भक्ती. म्हणजे परमेश्वर आपल्याला ओळखता आला पाहिजे. एक गोष्ट अजून आहे, म्हणतात ना की देव देव्हारात नाही आहे, माणसात असतो. अशीच एक गोष्ट. एक मोठे संत होते, त्यांचा मोठा आश्रम होता, त्यांच्याकडे शिष्यगण परिवार खूप मोठा होता आणि ते खरंच गरिबांना, आणखी जे गरजवंतू लोक होते त्यांना ते संत जे होते मदत करायचे. मोठा आश्रम होता त्यांचा. तर त्यांच्याकडे असे दोन त्यांचे आवडते शिष्य होते. ते पण त्यांना खूप आपल्या गुरूंना मदत करायचे आणि ते खरंच त्यांचे चांगले गुरूंना ते आवडायचे. पण एक दिवस काय झालं की आश्रमात खूप गर्दी झाली, रुग्ण लोक खूप आले, त्यांची सेवा करायची होती आणि हे दोन जे आवडते शिष्य जे होते ते आपल्या कर्मकांडामध्ये, पूजेमध्ये, ध्यानमध्ये व्यस्त होते. गुरूंनी त्यांना निरोप पाठवला, त्यांना बोलवणं की तुम्ही या इथे म्हणून, पण ते आलेच नाही. गुरूंनी वाट पाहिली, परत निरोप पाठवला, परत आले नाही. गुरूंना थोडासा राग पण आला, त्यांनी परत पाठवलं आणि हे तिसऱ्यांदा जेव्हा त्यांचा निरोप गेला तेव्हा ते दोन शिष्य होते ते सुद्धा संतापले, हे काय धड पूजासुद्धा करू देत नाही आम्हाला. ते उठले आणि गुरूंपाशी आले आणि हे सांगितलं, गुरुजी आम्ही पूजा करत होतो, पूजा सोडून कसं येणार? तर ते म्हणाले, अरे मी तुम्हाला पूजेसाठी नाही, सेवेसाठी बोलवत होतो. मानवांची सेवा करायची होती. पूजेपेक्षा सेवेचं जास्त महत्त्व आहे. पूजा तर देवदेवतासुद्धा करतात, पण सेवा जी आहे ती फक्त मानव करतो. मानव मानवाची सेवा, कोणाची पण सेवा फक्त मानवच करू शकतो. आणि हेच पूजेचं, प्रार्थना सर्व देवता करतात, पण सेवा फक्त मनुष्यच करू शकतो. हे ऐकलं तेव्हा त्या दोन शिष्याचे डोळे उघडले, त्यांनी क्षमा मागितली. ईश्वराची जिवंत कलाकृती म्हणजे मनुष्य आहे, माणूस आहे आणि त्याची सेवा हीच खरी सेवा आहे. कोणतीही पूजा मोठी नाही. असो मित्रांनो, कशी वाटली गोष्ट आपल्याला कळवा आणि मला सांगा. माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा आणि आपण सर्वांचा असाच संपर्क राहावा हीच आपल्याला प्रार्थना विनंती आहे. आणि जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. धन्यवाद.